नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सुरुवातीलाच एक छोटंसं स्पष्टीकरण देते आहे. अ, गेल्या काही दिवसामध्ये माझा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला टाईमलाईनमध्ये 2 वेळा आलेला दिसेल आणि त्याचं कारण सुद्धा आता स्पष्ट करते. ज्यावेळेला मी व्हिडिओ रात्रीचा 8 किंवा 9 नंतर अपलोड करते, त्यावेळेला साधारणपणे आपले जे प्रेक्षक आहेत, ते फार तर 11 वाजेपर्यंत 11, 11:30 पर्यंत तो व्हिडिओ बघतात. म्हणजेच त्या व्हिडिओला लाईफ ज्याला म्हणतो आपण ते 2-2.5 तासाचं मिळतं. आता या 2-2.5 तासामध्ये तो जरी चांगला चालला तरी देखील त्याच्यानंतर मुळात ऑनलाईन असलेल्या प्रेक्षकांची संख्याच कमी असल्यामुळे पुढच्या काही तासामध्ये व्ह्यूज कमी होऊन जातात. एकदा व्ह्यूज कमी झाले, की YouTubeचा जो अल्गोरिदम आहे, अ, अल्गोरिदम शब्द आता तुम्हाला समजून सांगायला नको. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की या अल्गोरिदमनी एखादा व्हिडिओ जो आहे तो बूस्ट कसा केला जातो किंवा दुसरा एखादा खाली कसा पाडला जातो, ह्याची आपल्याला आता कल्पना आलेली आहे. सी-जे-पीच्या आंदोलनानंतर जे सगळं झालं आणि Facebookला काही गोष्टींचं स्पष्टीकरण द्यायला लागले. मेटाला रादर, नॉट जस्ट Facebook. तर असा तो जो अल्गोरिदम आहे, तो बघतो की गेल्या 10 तासात म्हणजे समजा मी रात्री 8:00ला टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:00ला एखाद्या माणसाने चेक करायचं म्हटलं, तर त्याला तो व्हिडिओ दिसत नाही. कारण 10 तासामध्ये जितके व्ह्यूज नॉर्मली व्हायला पाहिजे तेवढे त्याच्यावरती जमा झालेले नसतात. साहजिकच हा व्हिडिओ जो आहे, तो प्रायोरिटीमध्ये खालती जातो आणि प्रेक्षकाला तो व्हिडिओ प्रमोट ज्याला म्हणतात ना, वन आफ्टर दी अदर असे येतात. तसा तो दिसतच नाही. तो न दिसल्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तो मागे पडतो आणि एखादा चांगला विषय सुद्धा तुम्हा लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून ज्या वेळेला मला अ, वेळ नसल्यामुळे मला रात्री व्हिडिओ करून तो अपलोड करावा लागतो, तेव्हा तो व्हिडिओ मी पुन्हा एकदा सकाळी 7 किंवा 8ला नव्याने टाकते. सो दॅट तो पुन्हा एकदा नव्याने जे प्रेक्षक सकाळी बघायला सुरुवात करतात, त्यांना तो ठळकपणे दिसतो आणि तो विषय त्यांचा सुटत नाही. तर 2 वेळा व्हिडिओ जरूर दिसतायत तुम्हाला आणि थोडासा मी फरक करते त्याच्यामध्ये सो दॅट एखाद्या वेळेला कदाचित पहिला हेडलाईन आवडली नसेल, तर दुसरी आवडून जाते आणि माणूस बघतो. असे पण काही लोक आहेत. तेव्हा त्याच्याबद्दल तुम्ही कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. परंतु अ, अनेक वेळेला दिवसभरामध्ये मला वेळ न मिळाल्यामुळे रात्री व्हिडिओ करावा लागतो आणि अशी अ, कधीतरी मजबुरीची परिस्थिती येते. ती शक्यतो मी टाळण्याचा प्रयत्न करते, परंतु जेव्हा कधीतरी बिलकुल शक्य नसतं, तेव्हा हे करावं लागतं. तुम्ही म्हणाल, "मग तो रात्री टाकताच कशाला? तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच टाका." पण मग अशा वेळेला संपूर्ण दिवसभरामध्ये एकही व्हिडिओ नाही अशी परिस्थिती होते. ती टाळण्यासाठी कधीतरी रात्री पण एखाद वेळ टाकावं लागतं. मी शक्यतो कमी करते अशा गोष्टी. पण जर झाल्या तर तुमची दिलगिरी मागते आणि मला क्षमा कराल तुम्ही याची मला खात्री वाटते. तर या छोट्या एक्सप्लेनेशन नंतर आजचा जो अत्यंत प्रक्षोभक विषय आहे त्याच्याकडे आपण वळूया. एफ-सी-आर-ए वरती मी व्हिडिओ करून म्हणजे हा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचेल तोपर्यंत त्याला 24 तास झालेले असतील, आधीच्या व्हिडिओला माझ्या. आणि त्यात मी म्हटलेलं होतं, की सरकार काही खूप गंभीर आहे असं मला दिसत नाही. म्हणजे अगदी घाई-घाईनी, तातडीनी हा विषय अगदी लावून धरायचा आणि कसंही करून तो पैलथडी लावायचा, असा काही सरकारचा विचार आहे असं मला दिसत नाही. ज्याला सिंपल मेजॉरिटीची गरज आहे आणि जी सहज शक्य आहे, त्या विषयामध्ये भाजप अतिशय सावधतेने पावलं का टाकतो आहे, याचं मी संपूर्ण विचार त्या व्हिडिओमध्ये मांडलेला होता आणि मी म्हटलेलं होतं, की हे जे बिल आहे त्याच्यावरती मोदी सरकार फार आग्रही राहणार नाही. अ, आग्रही म्हणजे अंतिमतः त्यांना ते करायचं आहे. परंतु मला अगदी याच 3 दिवसात करायचंय आणि ते अमुकच करायचंय, असं काही सरकारची भूमिका असावी असं वाटत नव्हतं मला. ते मी त्याच्यात मांडलं होतं आणि आज जी बातमी आली त्यांनी कदाचित त्याला दुजोरा मिळाला असेल. सूत्र म्हणा किंवा जे काही मीडियामध्ये येणारे रिपोर्ट्स आहेत, ते असं आता इंडिकेट करतायत, की सरकारने विरोधी पक्षांना सांगितलेलं आहे, की ठीक आहे तुम्हाला जर का त्याच्यामध्ये काही सुधारणा हव्या असतील किंवा त्याच्यावरती अ, अधिक विस्तृत चर्चा करायची असेल, तर आम्ही तो जे-पी-सीकडे पाठवायला तयार आहोत.
जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, जेपीसी म्हणजे जॉईंट पार्लमेंट. आणि जेपीसी मध्ये गेलं बिल की मग त्याच्यावरती यथासांग चर्चा तुम्हाला करता येते, कारण सभापती त्याच्यासाठी सदस्यांची समिती नेमतो आणि ती समिती त्याचा अगदी प्रत्येक उपांगाचा विचार करून आपले मतं मांडली जातात, त्याच्यात काही दुरुस्ती असेल तर सुचवल्या जातात वगैरे वगैरे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ती कुठल्याही चर्चेशिवाय ही दुरुस्ती केली गेली. असं जे चित्र उभं राहू शकतं त्याला सरकार त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करते असं मला वाटलं. अर्थात विरोधी पक्षांची परिस्थिती अशी आहे की ते म्हणतात की नाही, जेपीसी कडे नाही, तुम्ही हे विड्रॉच करा. आम्हाला ते विधेयकच नको. आता ही परिस्थिती मात्र डेंजरस आहे, कारण दुरुस्ती नकोच असा जो आग्रह विरोधी पक्षांचा आहे तो कितपत मान्य होईल मला माहिती नाही. पण मी म्हटलं त्यानुसार जी हार्ड टाइमलाईन जे लोक सांगत होते फिक्रासाठी, तशी मला होताना दिसत नाही. जेपीसी कडे कदाचित जाऊ शकतं. कुठलीच गोष्ट जर का विरोधी पक्षांनी नाकारली, तर मात्र सरकार त्याची जी काही टाइमलाईन आहे त्यानुसार याच्यावरती कारवाई जरूर करेल. माझ्या मनामध्ये त्याच्यामध्ये बिलकुल दुमत नाही त्याच्यामध्ये. आता गंमत बघा, की ह्या फिक्राच्या निमित्ताने मोदी सरकारने राजकारण कसं चालवलेलं आहे, हा खरा आजचा विषय आहे. म्हणजे फिकराबद्दल ते टाईमलाईन बद्दल आग्रही नाहीत, हे मी जे म्हटलं ते सत्य ठरलं. त्यानंतरचा हा विषय दुसरा आहे, तेव्हा फिकरा ही ढाल असल्यासारखी. एकंदरीत ढाल आणि तलवार तुम्हाला माहिती आहे, की तलवारीने आपण वार करतो आपल्या विरोधकावरती आणि त्याचे वार जेव्हा येतात, तेव्हा आपण जी ढाल पुढे करतो, त्या ढालीमुळे त्याचा वार आपल्या अंगापर्यंत येणार नाही याची काळजी घेत असतो. तेव्हा फिकरा जो आहे, तो फिकरा ही मोदी सरकारची ढाल झालेली आहे असं माझं म्हणणं आहे. विरोधी पक्ष कुठच्याही कारणासाठी सरकारवरती जर का सपासप वार करायला जातील, तर त्याच्यासाठी त्यांचा फिकरा तयार आहे. वार करणार असाल, तर फिकरा आणतो. म्हणून फिकराची ढाल मोदींनी केलेली आहे. पण ही फिकराची ढाल आणि ती केवळ देशांतर्गत विरोधकांसाठी नाही हां. तीच फिकराची ढाल मोदी ट्रम्पच्या विरोधात पण वापरतायत. हां, ठीक आहे. तू काय, तुला रशियासाठी आमच्यावरती निर्बंध लादायचेत रशियन ऑइलसाठी? हे बघ आणतो फिकरा. हे बघ आणतो फिकरा. असं म्हणून ते जे सगळे वार आहेत, ते वार फिकराच्या ढालीवरती खळाखळा तुटून पडणार आहेत, याची मोदींना खात्री आहे. पण मोदी जे वार करतायत ट्रम्पवरती, ते वार मात्र फारसे कोणाला दिसत नाहीयेत. तेव्हा आपले तलवारीचे वार जे आहेत, त्याच्याकडून पूर्णपणे लक्ष उडवून टाकलेलं आहे मोदींनी आणि अखंड सगळी लढाई जी आहे, ती केवळ फिकरासाठी चाललेली आहे, असं चित्र आता उभं राहिलेलं आहे. आणि ते चित्र जे आहे, ते मोदींच्या पथ्यावर पडणार आहे. तेव्हा फिकरा ही ढाल आहे फक्त, ते तलवारीचे वार नाहीत, हे लक्षात घ्या. काही जणांना असं वाटतंय फिकरा हीच तलवार आहे आणि त्याच्याने ते आघात करणार आहे. तसं नाहीये. निदान आत्ताच्या घडीला तरी तसं नाहीये. फिकराच्या अमेंडमेंट आणण्यासाठी काहीही घाईची गरज नाहीये. दिरंगाई झाली तरी चालणार आहे. त्याच्यामध्ये मी गेल्या वेळी पण सांगितलं, की त्या ज्या दुरुस्ती आहेत, त्या दुरुस्ती आणखी थोड्या दिवसांनी झाल्या तरी चालणार आहेत. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाची जी बिल्स आहेत, ती बिल्स त्या निमित्ताने मोदींना परसू करता यावीत, अशी परिस्थिती ते निर्माण करतील. आणि फिकराचा जो वापर आहे, तो 2 दृष्टीने म्हणजे ही जी ढाल जी आहे, ती ते फिकरावर का घेतायत हे लक्षात घ्या तुम्ही. का घेतायत? 2 गोष्टी आहेत. फिकरा दुरुस्ती बिल मोदी आणतात म्हणून त्यांची वोटर बँक जबरदस्त खुश आहे. जबरदस्त खुश आहे. पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही जर का विरोधकांचा विचार कराल, तर विरोधकांना इकडे आणा आणि तिकडे विहीर झालेली आहे. का? कारण त्यांची जी मतपेटी आहे, मग ते ख्रिश्चन असेल किंवा अन्य धर्मीय असतील, गैर-हिंदू मतपेटीवरती जे राज्य करू बघतात, असा मग तो तमिळनाडूचे पक्ष असतील, तेलंगणामधला पक्ष असेल, पंजाबमधले पक्ष असतील, मणिपूर किंवा अन्य ठिकाणचे जे सगळे पक्ष आहेत, अखिलेश असेल स्वतः, या सगळ्यांना फिकराची फिकीर पडलेली आहे.
का पडलेली आहे? कारण त्यांना असं वाटतं, की आपण फिक्राला विरोध करतोय. हे निदान नाटक म्हणून तरी करायला पाहिजे, कारण त्याच्यावरती मला माझी मतं मिळणार आहेत. हा त्यांचा गोड गैरसमज आहे असं मी सांगते. फिक्रा ही ढाल अशासाठी आहे, की त्याच्यामधून हिंदू मतं जी आहेत, ती अधिकाधिक कन्सॉलिडेट होत जातात. म्हणजे एका बाजूला विरोधी पक्षांनी यूजीसीचा मुद्दा काढ, नीटचा मुद्दा काढ आणि तो काढून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला, ती सगळी फूट जी आहे तिच्यावर मात करून मोदी सरकार फिक्रा अमेंडमेंट पुढे नेत आहे. हे तुमच्या लक्षात येईल. ही ढाल आहे, ती तलवार नाहीये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.